तुम्हाला विश्वास देतो, एक संधी द्या, या गडिंग्लज शहराचं सोडलं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अनेक वर्ष त्यांच्या हातामध्ये आपण सत्ता दिली, त्या पक्षाकडे ना राज्याची सत्ता होती ना देशाची सत्ता होती, आणि गडिंग्लज शहराच्या विकासाचं वाटोळ करण्याचं काम त्या जनता पक्षाने या शहरामध्ये केलेलं आहे। फक्त थैलीचे आणि टक्केवारीचं राजकारण केलं आणि या शहर बकास करण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला। आणि तिथे नागरिक मला सांगत होते, आम्ही जेवायचं कसं आहे, आम्ही राहायचं कसं, झोपायचं कसं, सातत्याने घाण वास होतोय, आमचं जगणं आता असह्य झालं। मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, मग या सभेला झालेली गर्दी पाहिल्यानंतर येणाऱ्या या 2 तारखेला तिन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आपल्या कुठल्या ज्योतिषाची गरज राहिलेली नाही। अनेक वक्त्यांनी या गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीबाबतची आपल्याला माहिती दिली असेल आणि त्याचा उल्लेख आता गुंडू पाटलांनी आपल्या भाषणात केला। अनेक वर्ष त्यांच्या हातामध्ये आपण सत्ता दिली, त्या पक्षाकडे ना राज्याची सत्ता होती ना देशाची सत्ता होती। अनेक वर्ष आपण सत्ता दिली आणि गडिंग्लज शहराच्या विकासाचं वाटोळ करण्याचं काम त्या जनता पक्षाने या शहरामध्ये केलेलं आहे। एकही वैशिष्ट्यपूर्ण काम या शहरात होऊ शकलं नाही। बंधूंना अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत। रिंग रोड सारखा अनेक वर्ष जो या शहराचा महत्वाचा विषय तो कधी सोडवता आला नाही। शहरामधील प्रमुख ज्या आपल्या गोष्टी आहेत, रस्ते, गटारी, आरोग्याच्या सुविधा, दिवाबत्ती, या कुठल्याही विषयाकडे या मंडळीने लक्ष दिलं नाही। फक्त थैलीचे आणि टक्केवारीचं राजकारण केलं आणि या शहर बकास करण्याचा प्रयत्न या मंडळीने केला। काही दिवस आमच्याकडे सत्ता होती, परंतु दुर्दैवानं 9 आणि 8 होते, त्याचा एक माणूस आमचा गेला जो आज वाटते अपक्ष नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवते आणि आमची सत्ता घेतली। बंधूंनो, बहुमतानं सत्ता मिळाली की काय चित्र उभं राहतं हे कागद शहरामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे, मुरगुड शहरामध्ये दाखवून दिलेलं आहे। आता आपल्या शहराचे प्रश्न कोणते आहेत? पण आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये गेलो, घनकचऱ्याचे ढीगच्या ढीग राहिलेले आहेत आणि तिथे नागरिक मला सांगत होते, आम्ही जेवायचं कसं आहे, आम्ही राहायचं कसं, झोपायचं कसं, सातत्याने घाण वास होतोय, आमचं जगणं आता असह्य झालेलं आहे। कागद शहरामध्ये तुम्ही डम्पिंग ग्राउंड करून आपण प्लास्टिक रिसायकलिंग केलं। बंधू भगिनींनो, या शहरामध्ये कुठली वैशिष्ट्यपूर्ण काम करू शकलो नाही, म्हणून पण मी 3-4 इष्टे देतो, सगळ्या महिलांना एकदा कागद मिळाला। 12 महिने धबधबा कुठं आहे का जगात? पावसाळ्यात धबधबा असतो 2 महिने, महिनाभर, 12 महिने धबधबा, जाऊन बघूया कागद। हजारो लोक येतात, हजारो लोक। बदलून किती उद्यानं, 12 उद्यानं तयार केली आपण, त्यातली 2 तरी बघण्यासारखी आहेत, बाकीच्या ओपन स्पेस मध्ये उद्यानं केली आपण। 3000 लोकांना आपण 10,000 मध्ये घर बांधून दिली, 10,000 1 BHK। अनेक गरिबांना वाटतंय की मला हक्काचं घर असावं, माझं हक्काचं छत असावं। आपण अनेक बघितलं की अनेक वर्ष या शहरात राहत आहेत, त्यांना स्वतःचं घर नाही, भाड्याच्या घरांमध्ये राहत आहेत आणि अनेक अशी कुटुंब आहेत की वडिलोपार्जित जागा थोडी होती, मुलांना मुलं झाली आणि त्यामध्ये आता एवढी बारकी जागा झाली की त्यांना होणारी मुलं आणि त्यांच्या मुली लज्जा रक्षणासाठी कपड्याच्या पडद्या लावून राहत आहेत। असं आहे, आम्ही फक्त 300 स्क्वेअर फुटाचं घर एका कुटुंबाला दिलं आणि बंधूंना 10,000 मध्ये दिलं। इतकी सुंदर घरं बांधली, कमोड संडास केला तर मी सुद्धा जाऊन राहीन, इतकी सुंदर घरं तिथे बांधलेली आहे। तुम्ही कागदावर बघा, एखाद्या नगरपालिकेची सत्ता एखाद्या व्हिजन असलेल्या नेतृत्वाकडे आली आणि त्याला विकास मध्ये आणण्याची धमक जर असेल तर शहरं कशीच्या कशी उभी राहू शकतात। आपल्या या शहरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था नाही
अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याची व्यवस्था केली पाहिजे. एसटीपी प्लॅन्टमध्ये पाणी सोडून ते प्रोसेस करून नदीत सोडण्याची आवश्यकता आहे. आजूबाजूचे सगळे गावं हे आपलं घाण पाणी पित आहेत आणि त्याला त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. म्हणून ही कामं करण्याची प्रचंड निधी जाणार आहे. त्याला धमक असलेली माणसं लागतील आणि मी तुम्हाला विश्वास देतो, एक संधी द्या, या गडिंग्लज शहराचं सोडलं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.